रिअल महाराष्ट्र 24 न्यूज, आम्ही दाखवतो सत्य. मतदारसंघातील टाकरवन केंद्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंतर्गत दत्तनगर वस्ती या ठिकाणी तब्बल त्या शाळेमध्ये पहिली ते चौथी पर्यंत शाळा आहे. त्याच्यामध्ये 35 पटसंख्या आहे. त्या शाळेला चिटकून अंगणवाडी आहे. त्या अंगणवाडीमध्ये तब्बल 64 बालकांची नोंद आणि 5 गरोदर माताची नोंद आहे. मात्र गेल्या 2.25 महिन्यापासून त्या ठिकाणी तो रस्ता अडवण्यात आलेला आहे. त्याच्यावर अतिक्रमण करण्यात आलेलं आहे. संबंधित प्रकरणामध्ये वारंवार ग्रामस्थांनी, पालकांनी आणि मुख्याध्यापकांनी जिल्हा प्रशासनाला विनंती केलेली आहे. मात्र प्रशासन कुठलीही उपाययोजना करत नाही. गेल्या महिन्यामध्ये 22 नोव्हेंबर रोजी संबंधित प्रकरणामध्ये पालकमंत्री अजितदादा पवार आणि त्या ठिकाणचे आमदार जे आहेत विजयसिंह पंडित यांना मी लेखी निवेदन केलं होतं. त्याचबरोबर आमदार विजयसिंह पंडित यांचे जे स्वीय सहाय्यक आहेत अमृतजी डावकर, त्यांनाही म्हणलं होतं मी की विद्यार्थी सध्या कडाक्याची थंडी आहे आणि त्या थंडीमध्ये मुलांची परवड होत आहे, तुम्ही यात लक्ष घालावं. मात्र 1.25 महिना उलटूनही अद्याप त्या मुलांना कुठल्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली नाही. त्या लेकरांना अजूनही कडाक्याच्या थंडीमध्ये बसावं लागतं, शिक्षण घ्यावं लागतं लिंबाच्या झाडाखाली. म्हणून आज 1 तारखेला जेव्हा अजितदादा बीड येथील विविध विकास कामांचं भूमिपूजन करण्यासाठी दौऱ्यावर आलेले आहेत, तर त्यांना ताफा अडवून काळे झेंडे दाखवणार असं लेखी जिल्हा प्रशासनाला दिलं होतं. त्यानंतर पोलीस अधीक्षकामार्फत जे नेकनूर पोलीस स्टेशनचे साहेब आहेत, गोसावी साहेब, यांना पत्र आलं आणि त्यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, सामाजिक सुलभ राखावा या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासनाने मला घरनं ताब्यात घेऊन या ठिकाणी आणलेलं आहे. पोलीस प्रशासनाविषयी माझं काहीच म्हणणं नाहीये. कायदा व सुव्यवस्था आम्ही बिघडत नाहीत, कारण की आम्ही गांधीवादी आहोत. आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत. मात्र ज्या पद्धतीनं जिल्हा प्रशासनानं एखाद्या आंदोलकाला ताब्यात घेण्यापेक्षा ज्या माणसानं त्या ठिकाणी अवैधरित्या अतिक्रमण केलेलं आहे त्याच्यावर जर फौजदारी गुन्हे दाखल केले असते तर हा विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटला असता. त्यामुळे आज जरी आम्हाला या ठिकाणी ताब्यात घेतलं असलं तरी 26 जानेवारी रोजी तोपर्यंत प्रश्न नाहीच मिटला तर तीव्र आंदोलन करण्यात येईल. आणि येत्या सोमवारी जिल्हाधिकारी जे आहेत त्या जिल्हाधिकाऱ्यांना जाण्यासाठी, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाण्यासाठी जो मार्ग आहे तोच आम्ही अडवणार आहेत. मग भलेही आमच्यावर गुन्हे दाखल करायची काही हरकत नाही.